नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा हा काव्याला घेऊन रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो. तर काव्या आता परेशान झालेली असते. काव्या म्हणते की जीवा, अरे माझ्यावरती प्रेम करणं जरा कमी करणं. हे बघ, तू दररोज मला घरी असताना फोन करतो, पण त्यामुळे मला किती प्रॉब्लेम होतं तुला कळतंय का? खरंच मला खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तेव्हा तू आता खरंच माझ्यावरती कमी प्रेम करत जा जीवा. जेव्हा म्हणतो की आता प्रेमसुद्धा मी मोजून आणि मापूनच करू का? तर काव्या म्हणते की हेच मी तुला सांगते की वायफट बडबड बंद करत जा जेव्हा तू. काव्याच्या डोळ्यात बघत जेव्हा म्हणतो की काव्या, आपण एक काम करूयात का? काही दिवस आपण भेटणं बंद करूयात का? पुन्हा आता जीवाच्या हातात हात देत काव्या म्हणते की नाही नाही जेव्हा, तुला भेटल्याशिवाय मी नाही राहू शकत. तर जेव्हा म्हणतो मी सुद्धा. इकडे आता रम्या ही ती लव लेटर आणि कॉफी घेऊन आता पार्थला घेऊन जाऊ लागते. आणि पायऱ्या चढत असताना खुश झालेली रम्या आता कॉफी घेऊन जाताना पिऊ ही पायऱ्या खाली उतरत असते. तर त्याच वेळेस पिऊचा रम्याला धक्का लागतो आणि ते लव लेटर आता त्या ट्रेमधून खाली पडते. ते लव लेटर आता पिऊ हातात घेते आणि म्हणते की वाव, किती छान आहे हे, आणि पार्थ दादासाठी का? पटकन ते लव लेटर आता रम्या आपल्या हातात घेते आणि म्हणते की तुला काय करायचं ग? नुसत्या नसत्या गोष्टी तू लक्ष घालू नकोस आणि जा अभ्यासाला, असे म्हणत आता रम्या पिऊला जायला सांगते. पिऊ आता रम्याकडे बघत विचार करते आणि म्हणते की मी काय केलंय, माझ्यावरती का रागवते, आणि जाऊ दे असे म्हणत पिऊ निघून जाते. इकडे आता जीवा हा रेस्टॉरंटमध्ये वेटरला बोलावतो. तर वेटर आता फुलांचा बुफे घेऊन जीवाला देतो आणि जीवा तो बुफे घेऊन प्रेमाने काव्याला देतो. तेव्हा आता काव्या खूपच खुश झालेली असते आणि आता पटकन जीवा हा पुन्हा काव्याला त्याच्या हाताने किस देऊ लागतो. तर काव्या हातमध्ये घालते. जीवा म्हणतो की किस मिसिंग नंबर 2711, आणि पुन्हा आता तो किस आता काव्याच्या हातातून ओढून घेत जीवा त्याच्या पॉकेटमध्ये टाकतो. इकडे आता रम्या ती कॉफी आणि ते लव लेटर घेऊन पार्थच्या रूममध्ये येते. पार्थ म्हणतो की रम्या ठेवते तिथे आणि इकडे. तेव्हा आता पार्थ हा लॅपटॉपवरती कलरचं काम करत असतो. तर तेवढ्यात कोणते कलर सिलेक्ट करायचे आणि कोणते कसे याची चॉईस आता पार्थ आता रम्याला करावा सांगतो. तर रम्या आता हे नाही हे तर हे असं पार्थला सांगून आता हुशारी दाखवत असते. रम्या म्हणते की 1 मिनटं, मी तुला सिलेक्ट करून देऊ का? आणि लगेच पार्थ म्हणतो की हो, आणि पार्थ आता खुर्चीवरून उठतो. तर रम्या चेअरवर बसते आणि आता पार्थला एकदम सुंदर असं पिक्चर सिलेक्ट करून रम्या म्हणते की आता हे बघ, हे पाठव तिला. तर आता पार्थ हा रम्याच्या एकदम शेजारी येतो आणि ते पिक्चर बघत खुश झालेला असतो. तर रम्यासुद्धा पार्थ आपल्या एवढ्या जवळ आला बघून खुश झालेली असते. पार्थ म्हणतो की ब्युटिफुल, आणि आता रम्याने तिचं म्हणजे पार्थचं काम अगदी योग्य केलेलं असतं. तेव्हा पार्थ खुश होतो आणि म्हणतो की या बदल्यात तुला मी एक गिफ्ट देणार आहे. विचार करत रम्या म्हणते की बघ बरा, मला हवं आणि मला आवडेल असं गिफ्ट द्यायला हवं, नंतर मागे होऊ नकोस. तर पार्थ म्हणतो नाही नाही, आणि कधीही मी तुला मनापासून नाही म्हटलेलंच नाही, असे पार्थ आता रम्याला समजावतो. आणि आता इकडे रम्या ती कॉफी बघते आणि शेजारचे लव लेटर बघते. तेव्हा पुन्हा रम्या आता पार्थकडे बघत म्हणते की पार्थ, हे बघ तुझी कॉफी बरं का. कॉफीकडे बघत पार्थ म्हणतो की अरे हो, घेतो मी कॉफी. आणि आता रम्या खुश झालेली असते आणि विचार करते की पार्थ हे लव लेटर बघेल आणि मला नक्की हो म्हणेल, असे म्हणत आता रम्या तेथून निघून जाते. आणि तू जर मला हे लव लेटर वाचून हो म्हणाला ना पार्थ, तर हेच माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट असेल, असे आता विचार करत रम्या हसतच खुश होऊन तेथून बाहेर गेलेली असते. इकडे आता जेव्हा हा ॲटोमधून पार्थला फोन करत म्हणतो की दादा, तू केलेले सगळे प्रोजेक्ट आवडले बरं का, आणि आता तू केलेले ते प्रोजेक्टच फायनल होणार आहे. ते ऐकून पार्थ देखील आता खूप खुश झालेला असतो. आणि आता लगेच पार्थ म्हणतो की हे चेंजेस रम्याने केले बरं का. तेव्हा आता जेव्हा म्हणतो की दॅट्स ग्रेट, आणि तो आता तिला बिझनेसमध्ये पार्टनरच बनवून घे ना. तर आता जेव्हा म्हणतो की दॅट्स ग्रेट आयडिया, आणि पार्थला सुद्धा आता जेव्हाचे म्हणणे पटलेले असते. पार्थ म्हणतो की अगोदर त्या कामाच्या बदल्यात मला रम्याला स्पेशल काहीतरी गिफ्ट पाठवू दे. तर जेव्हा म्हणतो हो हो,
आणि तेवढ्यात पिऊ आता पार्थकडे एक गिफ्टचा बॉक्स घेऊन येते आणि म्हणते की पार्थ दादा, अरे तुझं पार्सल. तर हसतच पार्थ म्हणतो की दॅट्स ग्रेट्स, पण पिऊ तू शाळेत नाही गेली का? आणि तुझा क्लास असतो ना? तर पिऊ म्हणते सकाळीच असतो. आणि आता पिऊने ते पार्सल देताच पिऊचे लक्ष शेजारीच असलेल्या कॉफी शेजारी त्या लव्ह लेटरकडे जाते आणि पटकन पिऊ त्या लव्ह लेटरकडे येऊन ते लव्ह लेटर आपल्या हातात घेते आणि ते लव्ह लेटर उघडून वाचताच पिऊ पार्थकडे बघते आणि विचार करते की अय्या, रम्याताईने तर पार्थ दादासाठी लव्ह लेटर लिहिलं. तेव्हा आता विचार करत पिऊ म्हणते की आता रम्याताई माझ्यावरती ओरडतेस ना, बघ आता मी तुझी कशी मज्जा करते ते. आणि शेजारीच असलेला पेन घेत रम्या आय लव्ह टू यू असे त्या लेटरवर लिहिते. आणि आता पिऊ तेथून निघून जाते तर ते लव्ह लेटर सुद्धा पिऊने तिथेच ठेवलेले असते. इकडे आता कॉफीची आठवण येताच पार्थ हा तिथेच असलेली रम्याने ठेवलेली कॉफी घेतो आणि पिऊ लागतो. पण तेवढ्यात पार्थचे लक्ष त्या लव्ह लेटरकडे जाते. त्यावरती पार्थ असं लिहिलेलं असतं. पटकन आता पार्थ ते लेटर हातात घेतो आणि बघू लागतो. पण आता ते लेटर वाचण्याच्या वेळेस लगेचच पार्थला एक फोन येतो. पार्थचा फोन वाजू लागतो. ते लेटर तसेच तिथे ठेवत पार्थ आता बाहेर येतो आणि खाली रम्या असते. तर पार्थचे लक्ष रम्याकडे जाते आणि पार्थ आता लगेचच रम्याला बोलतो की रम्या, अगं तुझं गिफ्ट दिलंय बरं का मी, आणि आतापासून आपण पार्टनर आहोत. तेव्हा आता रम्याचा गैरसमज होऊन रम्या खूप खुश झालेली असते. आणि आता इकडे पार्थला नंदिनीचा कॉल आलेला असतो आणि आता इकडे रम्या खूप खुश झालेली असते आणि पळतच पायऱ्यावरती आता पायऱ्या चढून रम्या ही आता पार्थच्या बेडरूममध्ये जाऊ लागते. तर इकडे पार्थ आता नंदिनीसोबत बोलू लागतो आणि आता पार्थ म्हणतो की बोला नंदिनी, तुम्ही फोन केला. तर आता नंदिनी डचकते आणि मी चुकीच्या नंबरवर फोन केला का? तर पार्थ म्हणतो की नाही. नंदिनी म्हणते की अहो, तुमचं डोनेशन आमच्या आनंद निवासला मिळालं आणि त्यावरती डोनरचा नंबर होता म्हणून मी कॉल केला, म्हणून आभार मानायचे होते. तर पार्थ खुश होतो. तर पार्थ म्हणतो की मग माना आभार. तर आता नंदिनी म्हणते की कसे मानायचे आभार, मला तर नावच माहीत नाही ना. आणि आता इकडे रम्या ही त्या लेटरपाशी येते आणि डोळे झाकून आता रम्याने आता ते लेटर बघितलेलं असतं आणि विचार करत असते की पार्थने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला असेल का. पटकन आता रम्या ते लेटर उघडते आणि त्यामध्ये पिऊने आय लव्ह टू यू असं लिहिलेलं असतं आणि ते बघताच आता रम्या खूप खुश होती आणि पटकन ते लेटर आता छातीशी कवटाळते. रम्याला आता सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि पार्थने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला हे असे आता रम्यासमोर आलेले असते. इकडे आता नंदिनी पार्थचे आभार मानते आणि म्हणते की हा नंबर कोणाचा आहे ते कळल का? पुन्हा आता पार्थ विचार करतो आणि म्हणतो की नाही, त्यासाठी तुम्हाला अजून थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. नंदिनी म्हणते की आवाज ओळखीचा वाटतोय, आपण भेटलोय का यापूर्वी? पार्थ म्हणतो की हो, आपण भेटलोय. तर तेवढ्यात खालून पार्थला पार्थ नावाने हाका मारतात. तर ते नंदिनी ऐकते आणि हसतच म्हणते की हो, तुमचा नंबर फुटला. नंदिनी म्हणते की तुमचा पेपरसुद्धा फुटला बरं का? तर पार्थ म्हणतो तुमचासुद्धा आणि मलासुद्धा तसं तुमचं नाव कळलंय. नंदिनी म्हणते की अहो, मला थोडं आता समजायला लागलंय, तुम्ही काहीतरी क्ल्यू द्या आणि तुमची ओळख पटवून द्या. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की मला एक सांगा, या 2 दिवसामध्ये तुम्ही किती अनोळखी लोकांना भेटले? नंदिनी म्हणते की खूप साऱ्या लोकांना भेटले. त्यामध्ये पार्थ म्हणतो की तुम्हाला किती थोडेसे स्पेशल वाटले? तेवढ्यात आता नंदिनी म्हणते की एक मिनट नाव अर्जुन आणि काम सारथ्याचं केलं, म्हणजे काल मला आश्रमात नेणारे सुद्धा तुम्हीच होते तर. आणि आता पार्थ हसू लागतो. तेव्हा आता हसतच पार्थ म्हणतो की आत्ता खरा पेपर फुटला आहे. तर नंदिनी खुश होते. तर तेवढ्यात रम्या ही पार्थकडे दरवाजात येते आणि बघू लागते. रम्या खूप खुश असते आणि त्यानंतर हसतच नंदिनी म्हणते की बाय द वे पार्थ देशमुख, मी नंदिनी मोहिते. काल न विचारता तुमच्या गाडीत बसणारी तीच ती नंदिनी. आणि पार्थसुद्धा आता खुश झालेला असतो आणि नंदिनीने पार्थला तिची ओळख करून दिलेली असते. आणि लगेच नंदिनी म्हणते की तसंही मला अंदाज आलाच होता. तर आता पार्थ म्हणतो की मग डायरेक्टच विचारायचं ना. तर आता नंदिनी म्हणते की नाही, तशी मी एवढी बेजबाबदार नाही बरं का. ते फक्त कुणावर अन्याय होत असेल तरच मी असे बोलते. आणि पुन्हा आता नंदिनी पार्थचे आभार मानते.
इकडे आता रम्या खुश होऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि लगेचच आता पडदा बाजूला करत पारचे ते सगळे फोटो रम्या बघते आणि लगेचच ते लव्ह लेटरकडे बघत रम्या म्हणते की आय लव्ह यू पार्थ, मला माहीत होतं की मी सुद्धा तुला तेवढीच आवडते. आणि असे म्हणत कपाट बंद करत आता रम्या ही आता पारच्या आठवणीत आता डान्स करू लागते आणि रम्या खूप खुश झालेली असते. तेवढ्यात आता रम्याची आई तिथे येते आणि आता रम्याची आई रम्याला नाचताना बघत आता पुढे म्हणते की अगं रम्या, चाललंय काय तुझं? म्हणजे एवढी खुश काय आहेस तू, नाचतेस बागडतेस? तेव्हा आता लगेचच रम्या ही आईला बघत आता घाबरते, गडबडते. रम्या म्हणते की कुठं काय आई? तर लगेचच आता रम्याची आई म्हणते की मग एवढं खुशीचं कारण काय आहे? रम्या आता तिच्या आईकडे बघत असते आणि लाजून आता रम्या ही बाहेर निघून जाते. इकडे आता रम्याकडे बघत रम्याची आई म्हणते की या आजकालच्या मुलीसुद्धा ना काय करतील, कशा वागतील सांगता येत नाही बाबा. इकडे आता आरू ही तिच्या स्कूटीवरून आता कॉलेजमध्ये येते आणि तिची स्कूटी आता पार करू लागते. तेवढ्यात पाठीमागून युग आता त्याच्या गाडीवरून कॉलेजला येतो आणि आरूला बघतो. तेवढ्यात आता स्कूटीवर बसलेली आरूला बघताच युग आता त्या आरूच्या स्कूटीला तसेच धरून पाठीमागे घेतो. तर आरू म्हणते की ये. तर लगेचच बोट करत युग म्हणतो की अख्ख्या कॉलेजला माहिती आहे ही ही पार्किंग कुणाची आहे आणि ही जागा कुणाची आहे. तेव्हा आता शब्द वापरताना जपून वापरायचे. आणि युगंधर म्हणतो की कळलं का बालिके? तर आरू म्हणते की हो का काका? आणि आरू म्हणते की म्हणजे सगळ्या कॉलेजला का तू विकत घेतलं का? आरू म्हणते की इथे मी अगोदर आले तेव्हा रूल सगळ्यांना सेम. तर युग म्हणतो की हे सगळं तुमच्या सोसायटीत चालत असेल, इथे नाही. तेव्हा आता युग म्हणतो की माझं जर तू डोकं फिरवलं ना तर बघ. असे म्हणत आता युग हा आरूला बोट करतो. तर मोठ्याने ओरडत आरू म्हणते की तर काय करशील? तर आता युग म्हणतो की तू गाडी पार्क तर करून दाखव, मग तुला दाखवतो. तर आता आरू म्हणते की दाखवतेस? युग आता आरूला गाडीला ढकलतो. तर आरू खाली पडते आणि युग आता त्याच्या गाडीवर बसतो. आणि तेवढ्यात आता युग त्याची गाडी त्या आरूच्या गाडीवर जाऊन त्या जागेवर जाऊन पार्क करतो आणि गाडी लॉक करत आता आरूकडे बघत युग आता गॉगल घालतो. आणि आता आरूकडे रागाने बघत युग आता तेथून आतमध्ये जातो आणि म्हणतो की चल रे. तर आता इकडे आरू ते गाडीचं हँडल बघते तर युगने ते हँडल लॉक केलेले असते. आरू म्हणते की अरे यार, हा तर गाडीचे हँडल लॉक करून गेला. इकडे आता पार्थ हा रस्त्याने फोनवर बोलत बोलत जात असतो. तेवढ्यात आता स्कूटीवरून नंदिनी पाठीमागून येते आणि पार्थला हॉर्न वाजू लागते. पार्थ विचार करत आता पाठीमागे बघतो आणि म्हणतो कोण असेल? तेवढ्यात आता नंदिनीला बघताच पार्थला खूप आनंद होतो. तर आता नंदिनी पार्थ समोर येते आणि म्हणते की मागच्या वेळेस मी न विचारता तुमच्या गाडीत बसली होती आणि तुम्ही मला लिफ्ट दिली होती. आता मी तुम्हाला लिफ्ट देणार. तर आता नंदिनीने पार्थला पायी चालताना बघितलेली असते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला मदत केली आणि त्याचं तुम्हाला ओझं झालंय आणि परतफेड करायची वाटतं. नंदिनी म्हणते की अहो तसं नाही, त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली आणि मला लिफ्ट दिली आणि त्यासाठी आता मला आभार मानायचेत आणि ते सुद्धा मी करू नको का? तेव्हा आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, पण एखाद्या मुलीच्या पाठीमागे बसून लिफ्ट घ्यायची ही माझी पहिलीच वेळ आहे बरं का. पार्थ म्हणतो की पण तुमची गाडी व्यवस्थित आहे ना? नंदिनी म्हणते की घाबरलात का? तुम्ही काही काळजी करू नका, मी एकदम सेफ ड्रायव्हिंग करते आणि व्यवस्थित तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवेन. असे म्हणत नंदिनी आता स्कूटीतील तिचे दुसरे हेल्मेट काढते आणि ते हेल्मेट आता पार्थला देऊ करते. पार्थ म्हणतो की लेडीज हेल्मेट? नंदिनी म्हणते की अच्छा, पण सेफ्टी महत्त्वाची नाही का? किंवा तुम्हाला येलो चालेल का? माझे हे घ्या. तर पार्थ म्हणतो की नाही नाही चालेल, मला शेवटी सेफ्टी महत्त्वाची. आणि लगेच आता पार्थ हा हेल्मेट घालतो. तर आता नंदिनीसुद्धा हेल्मेट घालून तयार झालेली असते आणि पटकन आता नंदिनी स्कूटीवर बसते. तर पार्थ हा प्रेमाने नंदिनीकडे बघत स्कूटीवर बसतो. प्रेमाने नंदिनी आता सेफ रायडिंग करत पार्थला स्कूटीवरून आता लिफ्ट देऊन फिरवत असते आणि मजा करत असते. त्यानंतर आता मजेमध्ये जात असताना नंदिनीची ओढणी पार्थच्या वाऱ्यामुळे अंगावर येते आणि प्रेमाने पार्थ हा ती ओढणी हातात घेऊन नंदिनीकडे बघतो. तर आता नंदिनी खूप खुश होत आनंदाने हसतच स्कूटी चालवत असते आणि पार्थ आता पाठीमागे बसण्याची मजा घेत असतो. इकडे आता युगने
कॉलेजमध्ये आता आरूच्या बाईकच्या जागेवर गाडी पार्क केली आणि आरूसोबत जो प्रकार केला ते सगळं आता आरू घरी येऊन काव्याला सांगते. तेव्हा आता काव्याला खूप राग आलेला असतो आणि रागाने काव्या ही कॉलेजमध्ये येते. आणि आता आरूसुद्धा अगोदर कॉलेजमध्ये येऊन आता युग ज्या जागेवरती गाडी पार्क करतो तिथेच आता आरूने गाडी लावलेली असते. पुन्हा आता युग तिथे येऊन ते बघतो आणि ती गाडी बाजूला करू लागतो. तेवढ्यात आता काव्या ही पुढे जोराने युगच्या कानाखाली मारते आणि लगेचच युग आता खाली बसलेला असतो आणि युगने आता तोंडाला हात लावलेला असतो. मोठ्याने आता काव्या म्हणते की आरू, तुला सांगितलंय ना, अन्याय कुणाचा जरी असला तरी तो सहन करायचा नाही. तर आता सगळ्यात मोठा भयानक काव्याने धमाका केलेला असतो आणि आता काव्या ही जीवाची भेट घेऊन त्याला सगळी हकीकत सांगते. तर जीवा म्हणतो की तू डायरेक्ट मारलं त्याला. तर काव्या म्हणते हो, मग काय पूजा करणार का. इकडे आता काव्या ही घरी येते आणि आरूला सांगते की अन्याय कुणाचा कधीही सहन करायचा नाही. तेवढ्यात लगेच नंदिनी तिथे येते आणि दरवाजा उघडत नंदिनीच्या कानावर सुद्धा तो सगळा प्रकार गेलेला असतो आणि नंदिनी आता काव्याकडे येत म्हणते की काव्या. तेव्हा आता काव्या ही नंदिनीला काय सांगणार. तर नंदिनी आता काव्याला आता कसा समज देणार हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम हे मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.